नमस्कार. मी श्री सुभाष शिंदे, कला शिक्षक. गेली 35 वर्ष कला शिक्षक म्हणून काम पाहतो आहे. विविध सामाजिक संघटनेचा माझा सहभाग आहे. अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मुंबई याचा मी सदस्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 65वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन भरण्यात आलं होतं. हे प्रदर्शन अनेक गोष्टीने विविधता जाणवलेली आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण 5,680 कलाकृती आल्या होत्या आणि निवडकच 1,500पेक्षा जास्त कलाकृती लावण्यात आल्या होत्या. या कला प्रकारामध्ये विविध माध्यम म्हणजे पेंटिंग, धातुकला, शिल्पकला अशा विविध कलेचा सहभाग करण्यात आला होता. वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की या वर्षीच बालचित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मुलांच्या कलाकृती यामध्ये लागलेल्या होत्या. शिवाय शासकीय रेखाकला परीक्षा, एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलाकृती लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रदर्शनाला खूप महत्त्व आलं. या चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वैशिष्ट्य असं की दादाच्या ह्या प्रयत्नामुळे हे प्रदर्शन सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे. हे प्रदर्शन मागे 2002-03च्या दरम्यान झालेलं होतं. त्यानंतर ह्यावर्षी भरत आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की दादानी या वेळेला सर्व कलाकृती आणि कलावंताला न्याय देण्याचं काम केलं असं म्हणावं लागेल. कारण का पूर्वी या बक्षीसपात्र अगदी मोजकी रक्कम असायची. रक्कम वाढवली. शिवाय त्यांनी एक उद्घाटन केल्यानंतर घोषणा केली, सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा यांनी ह्या व्हिजिटला आली पाहिजे. नुसती घोषणा करून ती थांबले नाहीत, तर त्यांनी सांगितलं काय, या मुलांचा येण्याचा खर्च शिवाय खाऊचा खर्च मी देणार, म्हणजे शासन देणार असं म्हटले. खूप आनंद वाटला. कारण का आपण हे सर्व करतो विद्यार्थ्यासाठी, पण दादा ज्यावेळेला बोलले तेव्हा मन भरून आलं. खरं म्हणजे असे मंत्री या जिल्ह्याला लाभलेत याचा मला अभिमान आहे. शिवाय ह्यावर्षी ज्येष्ठ कलावंताचा सत्कार काय झाला. या कलाविश्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य JS माजगाव सर यांचा सत्कार करण्यात आला. ही सुद्धा गोष्ट आनंददायी आहे. जर कलेसाठी शासन दरबारी जर अशा ज्या संकल्पना राबवण्यात आल्या तर ही कला मोठी होण्यास पात्र होते असं मला वाटतं. शिवाय या प्रदर्शनामध्ये सांगली नव्हे, कोल्हापूर नव्हे, सातारा नव्हे, संपूर्ण राज्यातील या कलाकृती असल्यामुळे संपूर्ण राज्यातील कलावंत यांनी या प्रदर्शनात व्हिजिट दिली. वैशिष्ट्यपूर्ण अनेक बाब म्हणजे काय, हे प्रदर्शन शांतिनिकेतन आवारामध्ये कलाविश्व महाविद्यालयामध्ये भरण्यात आलं होतं. खरं हा परिसर निसर्गरम्य वातावरणात होता. शिवाय कलाकृती, वातावरण यामुळे हे प्रदर्शन खूप छान झालं असं वाटतं. कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा आपल्या संपूर्ण टीमद्वारे त्याचं संयोजन नियोजन सुंदर केलं. त्यांचं पण अभिनंदन. नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक आणि गौतम पाटील साहेब यांनीसुद्धा या प्रदर्शनाला काही कमी पडणार नाही अशी सोय करण्यात आली होती. 65वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन खऱ्या अर्थी सुंदर नेटकं झालं असं म्हणावं लागेल.